एक ब्रेकिंग न्यूज येते मुंबईतून वरळी जवळ समुद्रात बोट बुडाली। बोटीतील 6 ते 7 जणांना वाचवण्यात यश आले तर एक प्रवासी मात्र बेपत्ता आहे। हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने बेपत्ता प्रवाशाचा शोध सुरू आहे। वरळी जवळ समुद्रात टग रेवती नावाची बोट बुडाली आहे। हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने बेपत्ता प्रवाशाचा शोध सुरू करण्यात आलेला आहे तर 4 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। 7 वरळी जवळ समुद्रामध्ये ही बोट बुडाली आहे। वरळी जवळ समुद्रात बोट बुडालेली आहे। एक दुर्घटना घडली आहे तर हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने एक जो प्रवासी बेपत्ता आहे त्याला वाचवण्याचे प्रयत्न, त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। टग रेवती नावाची ही बोट बुडाली आहे। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय सांगाल? वरळी जवळ बोटीचा अपघात झालाय आणि त्याच्यामध्ये एक प्रवासी बेपत्ता आहे, काय अपडेट्स आहेत? सकाळी 11:30च्या सुमारास टग रेवती नावाची जी बोट आहे ती वरळी जवळच्या समुद्रात सकाळी बुडाली आणि या संदर्भात तटरक्षक आणि नौदल आहे हे मदत कार्य सुरू केलेलं आहे। हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने त्यांचा एका व्यक्तीचा शोध घेतला जातोय। ही जी बोट बुडाली त्याच्यामध्ये जवळपास 7 प्रवासी होते। यातल्या 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, परंतु एक प्रवासी आहे तो बेपत्ता आहे। त्याचा शोध सध्या घेतला जातोय। त्याच्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते, बोटीच्या मदतीने त्याचा शोध घेतला जातोय। तटरक्षक दलाच्या 2 बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने याचा शोध घेतला जातोय। सर, अत्यंत महत्त्वाची बातमी, वरळीच्या जवळ ही बोट बुडाली होती। त्याच्यानंतर नेव्ही आणि जे तटरक्षक दल आहे त्यांनी मदत कार्य सुरू केलं। आता जवळपास सगळ्या 6 प्रवाशांना आहे त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि एक प्रवासी अजूनही बेपत्ता आहे। शिवाजी, मात्र ही जी बोट आहे ती नेमकी कशामुळे बुडाली याची काही कारण समजू शकलेत का? फरा, अजून याबाबत कुठलीही माहिती तटरक्षक दलाने दिलेली नाही की नेमका प्रकार काय घडला आणि का ही बोट बुडाली। परंतु सध्या तटरक्षक दल आहे ते जो प्रवासी बेपत्ता आहे त्याला शोधण्यामध्ये संपूर्ण यंत्रणा लागलेली आहे आणि वरळीजवळ समुद्रात ही बोट बुडाली। त्याच्यानंतर तटरक्षक दलाच्या 2 बोटी आहेत आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने सध्या जो एक प्रवासी बेपत्ता आहे त्याचा सध्या शोध घेतला जातोय। निश्चितच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तर एक मोठी दुर्घटना घडली आहे। एक प्रवासी बोट बुडालेली आहे वरळी जवळ आणि त्याच्यामध्ये एक प्रवासी बेपत्ता आहे, त्याचा शोध घेतला जातोय तर 6 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये 6 ते 7 प्रवासी होते आणि त्याच्यापैकी 6 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय आणि एक प्रवासी मात्र बेपत्ता आहे।